तुम्ही तुमच्या वाहनामध्ये सीएनजी गॅस भरत असाल तर काळजी घ्या, कारण पुण्यात सीएनजी पंपावर एक धक्कादायक घटना घडली। एका छोट्या चुकीमुळे सीएनजी पंपावरच्या एका कर्मचाऱ्याला आपला डोळा कायमचा गमवावा लागला। पाहूया नेमकं काय झालंय पुण्यात या रिपोर्टमध्ये। सीएनजी भरताय, सावधान। सीएनजी भरताना नोझल आदळलं चेहऱ्यावर। निष्काळजीपणा केला, कर्मचाऱ्यानं डोळा गमावला। पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्यानं सीएनजी वाहनांची संख्या वाढली आहे। मात्र गेल्या काही काळातील सीएनजी पंपावरच्या दुर्घटनांमुळे वाहन चालकांमध्ये भीती पसरली आहे। कारण सीएनजी गॅस भरताना कुठे कारमध्ये स्फोट झालाय तर कुठे रिक्षामध्ये स्फोट होऊन नागरिक जखमी झालेत। आता या भीतीत आणखी भर घालणारी धक्कादायक घटना पुण्यातल्या एका सीएनजी पंपावर घडली आहे। एका छोट्या चुकीमुळे सीएनजी पंपावरच्या एका कर्मचाऱ्याला आपला डोळा गमवावा लागलाय। विचलित करणारी ही धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहेत। नक्की कशामुळे दुर्घटना घडली पाहूया। पुणे शहरातल्या धनकवडी भागात ही घटना घडली आहे। 3 हत्ती चौकातल्या S² सीएनजी पंपावर हर्षद गेहलोत हा कर्मचारी नेहमीप्रमाणे दुचाकीमध्ये सीएनजी भरत होता। त्यानं सीएनजीचं नोझल दुचाकीला लावलं आणि गॅस सुरू केला। मात्र तेवढ्यात अचानक अत्यंत वेगानं सीएनजीचं नोझल उडालं आणि हर्षदच्या चेहऱ्यावर आदळलं। तो जमिनीवर धाडकन कोसळला। क्षणार्धात घडलेल्या या घटनेनं पंपावरचे सगळे सैरावैरा पळाले। हर्षदला त्याचा डोळा गमवावा लागलाय। या प्रकरणात पंप मालक धैर्यशील पानसरे आणि रोहित हरकुर्ली यांच्या विरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आम्हाला फक्त आमचा न्याय मिळवून द्या। आता चौकीत आम्ही हे केले, कंप्लेंट केल्यामुळं, आणि आमच्या डोळ्याचंच आता करिअर, कारण पुढचं आयुष्य आहे। मला आताशी माझं 22-23 वर्ष आहे। माझ्या डोळ्यासाठीच काहीतरी केलं पाहिजे। वाहनांमध्ये सीएनजी भरताना काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया। सीएनजी हा अत्यंत ज्वलनशील वायू आहे। गॅस भरताना वाहनामध्ये बसू नका। इंधन भरताना इग्निशन बंद करा। सीएनजी टाकी जास्त भरणं टाळा, गळतीचा धोका असतो। उन्हाळ्यात सिलेंडर क्षमतेच्या 2/3 पर्यंतच भरा। टाकी रिकामी होईपर्यंत गाडी चालू नका। सीएनजी रिफिल करताना मोबाईल वापरणं टाळा। नोझल, ही नोझल आहे, ही जे गन आहे, हे लावले की आपण पिवळ्या पट्टीच्या बाहेर थांबायचं। कोणी असू द्या त्याने पिवळ्या पट्टीच्या बाहेर थांबायचं। ही चुकून सटकू शकते। ही जर सटकली तर ही फिरती जागेवरती, फिरला तर याचा फटका बसू शकतो। जेव्हा पण आपण इथं गॅस भरायला याव, कोणी असू द्या, त्यांनी फक्त आहे ना खबरदारी आपल्या गाडीपासनं, त्या गनपासनं, इथं ज्या रेषा मारलेल्या आहेत, पिवळ्या पट्ट्या आहेत, त्याच्या बाहेरच थांबावं। 2 हात लांबच थांबावं तिथनं। सीएनजी पंपावर वाहनधारकांनी ही काळजी घेतलीच पाहिजे। मात्र पंपावरील कर्मचाऱ्यांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे। सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन त्यांनी केलं पाहिजे। पंप चालकांनी कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट देणं गरजेचं झालंय। पंपावर वाहनांची रांग असते, अशा वेळी कर्मचाऱ्यांनीही घाईगडबड न करता शांतपणे काम करणं गरजेचं आहे। अन्यथा थोडाही निष्काळजीपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।